महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मंठा तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट। शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे। 7 दिवसाच्या आत अवैध धंद्याला लगाम नाही बसला तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरणार। सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलिसांचे ब्रीदवाक्य असून सज्जनाचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे हा खाकी म्हटलं की सर्वसामान्यांचा विश्वास। परंतु मंठा शहरामध्ये नव्हे, संपूर्ण तालुक्यामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे। पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून मटका, गुटखा, लॉटरी, क्लब, जुगार, वेश्या व्यवसायासह जिथे जात नाही औषधे तिथे जाते देशी अशी अवस्था तालुक्यात सर्वत्र आहे। यात पोलीस प्रशासनाचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा असल्याचे समजते। मंठा तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक 31 जानेवारी रोजी सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की मंठा पोलीस स्टेशन हद्दीत खुले अवैध धंदे बिनधास्त सुरू असून अवैध करणारे सर्वच मंडळी पोलीस स्टेशनच्या आवारात दिवसभर वावर असतो। पोलीस कर्मचारी अवैध धंद्याला मदत करीत आहेत असा आरोपही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून पोलीस प्रशासनाच्या वतीने वरिष्ठांना असे दाखवले जाते की अवैध धंदे बंद असल्याचा अहवाल दाखवला जातो। या प्रकरणी विचारणा केली असता पोलीस निरीक्षक कर्मचारी दादागिरी वातावरण निर्माण करते। मंठा पोलीस स्टेशन हद्दी तसेच पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर मटका घेतला जातो। मटका घेणारे व मटका खेळणारी पोलिसांना माहिती असताना सुद्धा कारवाई होत नाही। मटक्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे। असे जर होत असेल तर शिवसेना या विरोधात रस्त्यावर उतरणार। 7 दिवसाच्या आत या धंद्याला लगाम नाही बसला तर आम्ही शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी प्रशासनाला दिला। यावेळी उपजिल्हा प्रमुख योगेश गणगे, भगवान गायकवाड, तालुका प्रमुख रामराव वरकड, उपतालुका प्रमुख अक्षयदीप वाघमारे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सुनीताताई देशमुख, कासाबाई शिरवळे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे, मंठा, जालना।